स्वागत आहे आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बोलणार आहोत मल्टी कॅप म्युच्युअल फंड या कॅटेगरीबद्दल. जसं की आपण जाणता या यूट्यूब चॅनलचा उद्देश हा आहे की जे नवीन म्युच्युअल फंड गुंतवणूकदार आहेत, त्यांना म्युच्युअल फंडांविषयी ज्या बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत किंवा त्यांचे गुंतवणूक प्रत्येक वेगवेगळ्या कॅटेगरीची गुंतवणुकीची पद्धत कशी असते, त्याबद्दल सोप्या आणि सरळ शब्दांमध्ये माहिती देणं. माझं नाव परेश आहे. मी एक NISM सर्टिफाईड आणि AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड ॲडवायझर आणि डिस्ट्रिब्युटर आहे. हा माझा ARN नंबर आहे 334516. पुढे जाण्याआधी हा डिस्क्लेमर लक्षात घेणं फार जरुरी आहे, की म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक ही फार जोखमीची असते आणि कुठल्याही म्युच्युअल फंड स्कीमच्या मागील 5, 10, 15 वर्षांचा परफॉर्मन्स कितीही चांगला असला, त्यांनी कितीही चांगला परतावा दिला असला, तरी भविष्यात सुद्धा असाच परतावा राहील याची काही शाश्वती किंवा खात्री कोणीही देऊ शकत नाही. तर जेव्हा एक नवीन म्युच्युअल फंड गुंतवणूकदार बाजारात येतो, शेअर बाजारात येतो किंवा म्युच्युअल फंडांविषयी विचार करतो, तेव्हा सर्वप्रथम तो गोंधळात पडतो, की एवढ्या सगळ्या फंड कॅटेगरीज आलेल्या आहेत. जर तुम्ही आज एका अ, जवळपास कुठल्याही म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाईटवरती गेलात, तर कमीत कमी 50 ते 60 वेगवेगळ्या प्रकारच्या योजना किंवा स्कीम्स तुम्हाला तिथे दिसतील. मिड कॅप, आर्बिट्राज फंड, फ्लेक्सी कॅप फंड, हायब्रिड डेट फंड, लार्ज कॅप फंड, ELSS, मल्टी कॅप फंड, हे सगळं काय आहे? आपण जवळपास गेल्या एक 10 वर्षापासून ऐकत आलोय म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे. आणि बरोबर आहे, म्युच्युअल फंड सही आहे. पण प्रत्येक स्कीम किंवा प्रत्येक योजना ही प्रत्येकासाठी बरोबर असेलच असं नाही. तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी, तुमच्या गुंतवणुकीची रक्कम, तुमच्या गुंतवणुकीचा उद्देश, तुम्ही किती जोखीम घेऊ शकता यानुसार तुमच्यासाठी काही स्कीम बरोबर असतात, काही स्कीम तुमच्यासाठी बरोबर नसतात. तर हेच काम असतं एका म्युच्युअल फंड गुंतवणूक सल्लागाराचं. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी स्वतः एक म्युच्युअल फंड गुंतवणूक सल्लागार आहे. या व्हिडिओच्या अखेरीस तुम्हाला मी माझा मोबाईल नंबर देईन. जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल किंवा तुमच्यासाठी कुठल्या योजना चांगल्या आहेत, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही मला त्या नंबरवरती संपर्क करा. मी नक्कीच तुम्हाला तुमच्या गुंतवणूक जोखीम आणि गुंतवणूक उद्देशानुसार चांगल्या योजना कुठल्या आहेत ते सांगू शकेन. तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया हे कॅप हा काय प्रकार आहे. आपण खूप वेळा ऐकतो ना लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप. तर कॅप म्हणजे काय? तर कॅप हे एक शॉर्ट फॉर्म आहे, ॲब्रिव्हिएशन आहे. मार्केट कॅपिटलायझेशन. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय? त्याचा एक छोटासा सिंपल फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ शेअर्स, एका कंपनीचे किती शेअर, समभाग, तरी आपण हा मराठी शब्द आहे त्याला, पण तरी आपण शेअरच म्हणू, कारण की तो बहुतेकांना समजून येतो. तर एका कंपनीचे बाजारात किती शेअर उपलब्ध आहेत गुणिले त्या कंपनीची सध्याची शेअर प्राइस. या दोन संख्यांचा गुणाकार करून जी संख्या येते त्याला मार्केट कॅपिटलायझेशन म्हटलं जातं. आणि एका स्टॉक एक्सचेंजवर किंवा शेअर बाजारामध्ये जितक्या कंपन्या लिस्टेड आहेत, त्या सगळ्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन अशा प्रकारे कॅल्क्युलेट करून त्याची उतरत्या क्रमाने यादी केली जाते. म्हणजे ज्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन सर्वात जास्त ती कंपनी नंबर 1ला, आणि ज्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन सर्वात कमी ती कंपनी नंबर 4000, 5000, 6000, जेवढ्या काही कंपन्या त्या स्टॉक मार्केटवरती लिस्ट असतील त्याप्रमाणे ही अशी एक यादी बनवली जाते. आणि त्या यादीतील सर्वात वरच्या 100 कंपन्या, म्हणजे ज्यांची रँक 1 ते 100 आहे, त्या कंपन्यांना लार्ज कॅप कंपन्या म्हटलं जातं. त्यापुढील 150 कंपन्यांना, म्हणजे ज्यांची रँक 101 ते 250 आहे, त्यांना मिड कॅप म्हटलं जातं. आणि त्यापुढील जवळपास सर्व कंपन्यांना स्मॉल कॅप म्हणतात, म्हणजे ज्यांची रँक 251, 251 आणि पुढे आहे. तर एक छोटंसं आणि अत्यंत सोपं असं फ्रेमवर्क आहे. पण ते समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही कुठल्या एका म्युच्युअल फंड योजनेमध्ये पैसे गुंतवता, तेव्हा तुम्हाला हे कळणं महत्त्वाचं आहे, की तुमचे पैसे कुठल्या किंवा कुठल्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवले जात आहेत. तेव्हा समजा तुम्ही आता खूप वेळा ऐकलं असेल मिड कॅप आहे, मिड कॅप फंड आहे, स्मॉल कॅप फंड आहे. तर जेव्हा तुम्ही एखाद्या मिड कॅप फंडमध्ये गुंतवणूक करता, तेव्हा तुम्ही गुंतवलेले बरेचसे पैसे हे या मिड कॅप कंपन्यांमध्ये जातात, म्हणजे ज्या कंपन्या या यादीमध्ये 101 ते 250 क्रमांकावर आहेत. तर आता मल्टी कॅप फंड काय आहे हे बघूया. तर मल्टी कॅप फंड समजून घ्यायला फार सोपी कॅटेगरी आहे. तर मल्टी कॅप फंडमध्ये
जो फंड मॅनेजर असतात त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन असतं की त्यांना कमीत कमी 25% लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवावे लागतात, कमीत कमी 25% मिड कॅप कंपन्यांमध्ये गुंतवावे लागतात आणि कमीत कमी 25% स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवावे लागतात. आणि बाकीचं जे उरलेले 25% आहेत ते त्यांच्या मर्जीप्रमाणे ते कुठेही गुंतवू शकतात. अत्यंत सोपी आणि समजून घेण्यासाठी फार सोपी कॅटेगरी आहे. तर या प्रकारच्या योजनांमध्ये कोणी गुंतवणूक करावी आणि का गुंतवणूक करावी? तर हे एक टेबल आपण बघताय डाव्या हाताला. त्याच्यात आपण मार्च 2006 ते मार्च 2024 या मागच्या 19 वर्षांचे इयरली रिटर्न म्हणजे इयरली त्यांनी काय परतावा दिलेला आहे प्रत्येक कॅटेगोरीने तो लिहिलेला आहे. निफ्टी 100 TRI म्हणजे लार्ज कॅप. त्याच्यानंतरचा जो कॉलम आहे त्याच्यात मिड कॅपचे रिटर्न्स आहेत इयरली, म्हणजे दरवर्षी त्यांनी किती परतावा दिलेला आहे आणि स्मॉल कॅपने किती परतावा दिलेला आहे. आणि हे कलर कोडेड टेबल आहे, म्हणजे जे हिरव्या रंगात आकडे आहेत त्यांनी त्या वर्षी सर्वात जास्त रिटर्न दिला. लाल रंगात आकडा असेल तर त्यांनी त्या कॅटेगरीनी त्या वर्षात सर्वात कमी रिटर्न दिला आहे. आणि जो पिवळा असेल तो रँक नंबर 2 ला आहे, म्हणजे त्यांनी मध्यम रिटर्न दिला असं म्हणता येईल. तर बघा, हे टेबल जेव्हा तुम्ही बघता तेव्हा कुठलाही कॉलम व्हर्टिकली म्हणजे वरून खाली असं जर तुम्ही कुठलाही कॉलम बघितला तर कुठल्याही कॉलम मध्ये सलग किंवा सर्वाधिक असे हिरव्या कलरचे आकडे नाही आहेत. याचा अर्थ काय की कुठल्याही कॅटेगरीने सलग किंवा लगातार खूप जास्त चांगला रिटर्न दिला असं नाही, तर प्रत्येक कॅटेगरी आहे ती वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या कॅटेगरीनी सर्वाधिक रिटर्न दिलेला आहे. कदाचित पुढच्या वर्षी त्याच कॅटेगरीने सर्वात कमी रिटर्न दिलेला आहे. ठीक आहे. तर उजव्या साईडला जे छोटंसं टेबल दिसतंय त्याच्यात मी समराईज केलेलं आहे. तर या 19 वर्षांपैकी आपण बघायला गेलं तर लार्ज कॅपनी 6 वेळा रिटर्न दिलेला आहे चांगला, म्हणजे रँक 1 ला. मिड कॅपनी 4 वेळा दिलेला आहे आणि स्मॉल कॅपनी 9 वेळा दिलेला आहे. तर याचा अर्थ काय होतो की ज्या वेगवेगळ्या मार्केट कॅपच्या कॅटेगरी आहेत, लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप, या यांचा जो परफॉर्मन्स असतो तो प्रत्येक वर्षी बदलत राहतो. आणि जेव्हा तुम्ही तिन्ही कॅटेगरी एकत्र करून एक फंड बनवता तेव्हा तुम्हाला एक ब्लेंडेड रिटर्न मिळतो. म्हणजे काय की कुठल्याही वर्षी कुठलीही कॅटेगरी चांगला देऊ दे, खराब रिटर्न देऊ दे, तुमचा त्याच्यात सहभाग असणारच आहे. 25-25% प्रत्येक कॅटेगरीत फंड मॅनेजरला इन्व्हेस्ट करायचेच आहेत, गुंतवणूक करायचीच आहे. त्यामुळे कुठल्याही कॅटेगरीने एखाद्या वर्षी चांगला रिटर्न देऊ दे, पुढच्या वर्षी कमी रिटर्न देऊ दे, तुम्हाला तुमचा सहभाग या तिन्ही कॅटेगरीमध्ये असणार आहे. तर हाच त्याचा अर्थ होतो. पण आता तुमच्या मनात प्रश्न येईल की स्मॉल कॅपनी जर 19 पैकी 9 वर्षात रँक 1 म्हणजे सर्वाधिक रिटर्न दिलेला आहे, तर सगळे पैसे स्मॉल कॅपमध्ये का नको गुंतवावे? बरोबर, साहजिक प्रश्न आहे. तर याचं उत्तर असं आहे की स्मॉल कॅप आणि मिड कॅप या कॅटेगरी आहेत हे खूप व्हॉलटाईल आहेत. व्हॉलटाईल म्हणजे काय, त्याची खूप वरखाली होत असतात त्यांच्या किमती. आणि त्यामुळे जरी त्यांचे रिटर्न एका 10 वर्षाच्या कालावधीत जर बघायला गेलं तर चांगले येत असले तरी प्रत्येक वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्यात खूप वरखाली होतं. या चॅनलवरती आपण एक स्मॉल कॅप वरती व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर तो स्मॉल कॅपचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की स्मॉल कॅप खूप रिस्की कॅटेगरी का आहे आणि त्याचे जे परतावे असतात तेवढे वरखाली का होतात. तर दुसरा प्रश्न साहजिक आहे की जर तुम्ही याच YouTube चॅनलवरचा फ्लेक्सी कॅपचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या मनात हा प्रश्न सुद्धा येणं साहजिक आहे की मल्टी कॅप आणि फ्लेक्सी कॅप कॅटेगरीमध्ये मग फरक काय आहे? कारण की जसं आपण बघितलेलं त्या व्हिडिओमध्ये की फ्लेक्सी कॅपमध्ये सुद्धा फंड मॅनेजर असतात, ते स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप कुठेही तुमचे पैसे गुंतवू शकतात. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असतं. तर याचा मुख्य फरक हाच आहे की थिओरॉटिकली म्हणजे पेपरावरती एक फ्लेक्सी कॅप फंड जो असतो तो 100% लार्ज कॅप फंड सुद्धा कधी असू शकेल, कधी 100% मिड कॅप पण असू शकेल किंवा कधी 100% स्मॉल कॅप पण असू शकेल. याचा अर्थ काय, तुम्ही एखाद्या फ्लेक्सी कॅप फंडमध्ये पैसे गुंतवले तर फंड फंड मॅनेजरच्या निर्णयानुसार तुमचे सगळे पैसे लार्ज कॅपमध्ये सुद्धा जाऊ शकतात किंवा सगळे पैसे मिड कॅपमध्ये सुद्धा जाऊ शकतात आणि सगळे पैसे स्मॉल कॅपमध्ये सुद्धा जाऊ शकतात. मात्र मल्टी कॅप फंडमध्ये हे कधीही होऊ शकत नाही, कारण की मल्टी कॅप फंड ही जी कॅटेगरी आहे त्याच्यात सेबीच्या निर्देशानुसार, सेबीच्या नियमानुसार
फंड मॅनेजरला कमीत कमी 25% जे तुम्ही पैसे गुंतवता त्यापैकी कमीत कमी 25% प्रत्येक प्रकारच्या कॅटेगरीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणं आवश्यक आहे. हाच सर्वात मोठा फरक आहे. ही या कॅटेगरीची खासियत आहे आणि हेच या कॅटेगरीचं प्रॉब्लेम पण आहे. प्रॉब्लेम म्हणजे काय? थोडी रिस्की कॅटेगरी आहे. कारण की बघायला गेलं जर जर तुम्हाला आठवत असेल, जर तुम्ही तो फ्लेक्सी कॅपचा व्हिडिओ पाहिला असेल, तर त्याच्यात आपण एका फ्लेक्सी कॅप फंडाचा पोर्टफोलिओ बघितला होता. तर मागील 6 महिन्यात त्यांनी हळू-हळू करून पैसे मिड कॅप आणि स्मॉल कॅप कॅटेगरीमधून काढून घेऊन ते त्यांनी जास्तीत जास्त पैसे लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये गुंतवले होते. याचं कारण हेच की मागच्या 6 महिन्यात 6 ते 9 महिन्यात तुम्ही पाहिलं असेल, तर शेअर बाजारामध्ये खूप उतार-चढाव येत आहेत. मिड कॅप, स्मॉल कॅप थोड्या रिस्की कॅटेगरी बनलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी तिथून पैसे काढून घेऊन तेच पैसे लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये जास्तीत जास्त गुंतवले होते. माझ्या मते एक 80 ते 90% लार्ज कॅपमध्ये त्यांचं अलोकेशन होतं आणि बाकीचे 5-5% काहीतरी स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये अलोकेशन होतं. तर ही जी त्यांच्याकडे फ्लेक्सिबिलिटी असते, हे जे त्यांच्याकडे स्वातंत्र्य असतं, ते मल्टी कॅप फंड मॅनेजरकडे नसतं. त्यांना 25% गुंतवावेच लागतात आणि हे रिस्की अशासाठी आहे, की समजा मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये बऱ्याच वेळा तुम्ही वाचलं असेल, बातमी वाचली असेल किंवा बातमी ऐकली असेल, की या कॅटेगरीमध्ये खूप ओव्हर व्हॅल्युएशन आलेलं आहे. कंपन्यांच्या शेअरच्या किमती फारच गगनाला भिडलेल्या आहेत. तर अशी समजा परिस्थिती असेल आणि समजा तुम्ही मल्टी कॅप फंडमध्ये ₹1,00,000 गुंतवले. तर फंड मॅनेजरला पण माहिती आहे, की या 2 कॅटेगरी सध्या रिस्की बनलेल्या आहेत. तिकडे प्राइजेस म्हणजे शेअरच्या किमती खूपच जास्त वाढलेल्या आहेत. मात्र त्याच्या हातात काही नसतं. तुम्ही समजा ₹1,00,000 टाकले तर गुंतवले तर त्याला त्यापैकी ₹25,000 स्मॉल कॅपमध्ये गुंतवावे लागतीलच. ₹25,000 मिड कॅपमध्ये गुंतवावे लागतीलच. जरी त्याला माहिती असलं, की या 2 कॅटेगरीमध्ये खूप रिस्की स्थिती झालेली आहे. तर ही जी या कॅटेगरीची खासियत आहे, की प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुमचे 25% गुंतवले जातातच. तीच या कॅटेगरीची जोखमीची सुद्धा बाजू आहे. तर आता आपण बघूया मल्टी कॅप या कॅटेगरीनी रिटर्न कसे दिलेले आहेत, परतावा कसा दिलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं ही एक म माझ्या मते एक 3-4 वर्षापूर्वीची कॅटेगरी आहे. त्यामुळे 5 आणि 10 वर्षाचे परताव्याचे आकडे अवेलेबल नाहीयेत, उपलब्ध नाहीयेत. मात्र 3 वर्षाचं जर तुम्ही बघायला गेलात तर मल्टी कॅप कॅटेगरीने 18.8% रिटर्न दिलेला आहे. जो या काही मुख्य कॅटेगरी आहेत इक्विटीच्या. लार्ज कॅपपेक्षा जास्त आहे. लार्ज आणि मिड कॅपपेक्षाही जास्त आहे आणि फ्लेक्सी कॅपपेक्षाही जास्त आहे. हे नैसर्गिक आहे कारण की मल्टी कॅपमध्ये स्मॉल कॅप मिनिमम 25% त्याचं ॲलोकेशन असतं आणि स्मॉल कॅपचे रिटर्न ओव्हर अ लाँग पिरियड चांगले येतात. त्यामुळे मल्टी कॅप कॅटेगरी जरी तुम्ही आता 10 वर्षांनी म्हणजे पुढील जवळपास 6-7 वर्षांनी जरी आपण हे टेबल बघितलं, जेव्हा हे आकडे मिळतील, तेव्हा कदाचित इक्विटी मल्टी कॅप ही कॅटेगरी फ्लेक्सी कॅपपेक्षा शक्यता आहे की त्यांचे रिटर्न किंवा त्यांचे परतावे त्यांच्यापेक्षा चांगले येतील. मात्र हे लक्षात घ्या की याच्यात रिस्क थोडी फ्लेक्सी कॅपपेक्षा नक्कीच जास्त आहे. कारण की याच्यात फंड मॅनेजरला स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये 25-25% पैसे गुंतवावेच लागतात नियमानुसार. तर आता बाजारात बघायला गेलात तर बऱ्याचशा मल्टी कॅपच्या स्कीम्स अवेलेबल आहेत. जवळपास प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनी आहे, त्यांचा प्रत्येकाचा एक-एक मल्टी कॅप फंड आहे. याच्यात काही 3-4 मुख्य फंड जे माझ्या माहितीतले आहेत, ते मी लिहिलेले आहेत. याच्यापेक्षा अजून बरेच फंड्स असतील. मात्र हे जे 3-4 फंड जे माझ्या माहितीचे आहेत, ते मी इकडे टेबलमध्ये लिहिलेले आहेत. तर बघा एच-डी-एफ-सीनी 3 वर्षाचे आकडे बघूया. जवळपास 21% च्या दराने परतावा दिलेला आहे आणि लक्षात घ्या हा ॲन्युअलाइज रिटर्न आहे. म्हणजे काय की 3 वर्ष मिळून तुम्हाला 21% चा रिटर्न नाही मिळालेला आहे. 3 वर्षाच्या पिरियडमध्ये जवळपास प्रत्येक वर्षी तुम्हाला 20.8% चा रिटर्न एव्हरेज मिळालेला आहे. निप्पॉननी 23% दिलेलं आहे, 23% दिलेलं आहे. एस-बी-आयनी 16-17% दिलेलं आहे. आय-सी-आय-सी-आयनी 20% दिलेलं आहे. तर हे आकडे आहेत. तर हे होतं या मल्टी कॅप कॅटेगरीबद्दल. जर तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीचा प्रवास चालू करू इच्छित असला, तर तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. हा माझा WhatsApp नंबर आहे 9757309269. मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेन. तुमच्या गुंतवणूक कालावधीनुसार तुम्ही किती जोखीम घेऊ शकता, त्याच्यानुसार तुमच्यासाठी कुठल्या म्युच्युअल फंड योजना चांगल्या आहेत. जर तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन करायचं असेल, तर उजव्या बाजूला एक क्यूआर कोड तुम्हाला दिसतोय. तो तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन करून फंड्स बाजार नावाचं ॲप आहे, ते डाउनलोड करू शकता. तिकडे रजिस्टर करून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये
ऑनलाईन गुंतवणूक करू शकता. बाजारात ज्या काही म्युच्युअल फंडच्या स्कीम आहेत, त्या सगळ्या ॲपवरती अवेलेबल आहेत. जर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं असेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एका वेबसाईटची लिंक दिलेली आहे. त्यांची वेबसाईट पण आहे फंड्स बाजार. त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही रजिस्टर करून म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. तर हे होतं एकदम सोप्या आणि संक्षिप्त शब्दांमध्ये मल्टी कॅप या कॅटेगरीबद्दल. अ, थोडी इंटरेस्टिंग कॅटेगरी आहे. समजायला सोपी आहे. मात्र त्याचे जे छोटे-छोटे दुवे, खाचखळगे आहेत, ते मी तुम्हाला सोप्या शब्दात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा चॅनल. अजून सुद्धा आपण बऱ्याचशा कॅटेगरी आहेत, बऱ्याचशा म्युच्युअल फंडच्या कन्सेप्ट्स आहेत, ज्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू. धन्यवाद.